आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। एकीकडे चकचकीत महामार्ग, गगनचुंबी इमारती आणि आधुनिक विकासाची भाषा सुरू असताना दुसरीकडे ओला दुष्काळ, दारिद्र्य आणि भूकमरीने त्रस्त जनता ही भारताच्या विषम व्यवस्थेची खरी प्रतिमा आहे। या व्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि लिंग समानतेची दिशा ठरवण्याची हीच वेळ आहे, असं मत पुणे येथील समाजशास्त्र प्राध्यापक श्रुती तांबे यांनी व्यक्त केलं। त्या बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने आयोजित 9 दिवसीय नवरात्र व्याख्यान मालेतील 6व्या पुष्पात 21व्या शतकातील भारत, स्वप्न आणि भविष्यवेध या विषयावर बोलत होत्या। कार्यक्रमाचे आयोजन प्रमिलाताई ओक सभागृहात करण्यात आले होते। प्राध्यापक तांबे म्हणाल्या, भारताच्या विकासाची गती वेगवान झाली असली तरी हा प्रवास सर्वसमावेशक नाही। महामार्गावरील प्रवास सुखकर असला तरी तो सामाजिक दृष्ट्या अपघातमय ठरत आहे। गरीब, शेतकरी, कामगार आणि स्त्रिया या वर्गांना या विकास प्रवाहातून बाजूला सारलं जात आहे। भारत हा जगातील सर्वात युवा देश असला तरी इथं लिंग विषमता, बालमृत्यू, स्त्री अत्याचार आणि आर्थिक दारिद्र्याचं प्रमाण चिंताजनक आहे। दर 17 मिनिटाला एका महिलेवर अत्याचार होतो आणि अनेक कन्या पोटातच मारल्या जातात। ही वस्तुस्थिती बदलल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने विकसित म्हणू शकत नाही। जागतिक स्तरावर भारत जीडीपी मध्ये पुढे जात असला तरी जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये मागे असल्याचं प्राध्यापक तांबे यांनी स्पष्ट केलं। थायलंडमध्ये 70% स्त्रिया रोजगार क्षेत्रात आहेत, तर भारतात केवळ 25% स्त्रिया कामकाजात सहभागी आहेत। हे चित्र चिंताजनक असल्याचं त्या म्हणाल्या। हंगर इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक खालचा आहे। 80 कोटी नागरिकांना अजूनही रेशनवर जगावं लागतं। एकीकडे मंदिरात कोट्यावधींची सोन्याची दानशिला आहे, तर दुसरीकडे कोट्यावधी मुलं उपाशी झोपतात। ही विश्वता संपवणं काळाची गरज आहे। समाजातील दुर्बल, दलित, आदिवासी व भटके वर्ग विकासाच्या प्रक्रियेत मागे राहू नयेत यासाठी शासन आणि समाजानं नव्या संवेदनशील दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय। आपण महान आहोत असं आपण म्हणू नये, जगानं म्हटलं पाहिजे। यासाठी एकत्र येऊन काम करण्याचा गरज आहे, असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।